कामठी येथील ड्रॅगन पॅलेस इथं जगातील सर्वात मोठा संविधान ग्रंथ निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला। या कामाची माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। या उपक्रमाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देणार असल्याची भावना मान्यवरांनी बोलून दाखवली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या औचित्यानं नागपुरातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं जगातील सर्वात मोठ्या संविधान ग्रंथाच्या निर्मितीचा शुभारंभ करण्यात आला। भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या कामाची सुरुवात करण्यात आली। तर यावेळी माजी राज्यमंत्री आणि ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। तर या विक्रमाची नोंद घेण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियाचे CEO पवन सोलंकी यांची देखील विशेष उपस्थिती होती। तर साकारण्यात येणारा हा ग्रंथ केवळ आकारानं मोठा नसेल तर तो भारतीय लोकशाहीच्या अस्मितेचं प्रतीक ठरणार आहे। तर या ग्रंथाची निर्मिती पूर्ण झाल्यानंतर तो जगातील सर्वात मोठा आणि वजनदार संविधान ग्रंथ म्हणून ओळखला जाईल। सध्या गिनीज बुकमध्ये दुबईतील एका विशाल पुस्तकाचा विक्रम नोंदवण्यात आला आहे। मात्र कामठी इथं साकार होणारा भारतीय संविधानाचा महाकाय ग्रंथ हा विक्रम मोडीत काढणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता एक अनोख्या पद्धतीने भारतीय संविधान जगातील सर्वात मोठा असं जागतिक कीर्तीचं संविधान विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या परिसरामध्ये आम्ही निर्माण करणार आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेलं आहे त्याला जगामध्ये ठेवले आणि म्हणून या संविधानाबद्दल जनजागृती व्हावी। या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या संदर्भात नागरिकांना त्यांची माहिती व्हावी। एवढंच नव्हे तर आपले नागरिक म्हणून काय कर्तव्य आहे ते सुद्धा या संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतमध्ये हा उद्देश आहे संदेश देण्याचा।